हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CME-GP साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि सरकारकडून कर्ज व अनुदान घ्यायचं असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, सर्वात अगोदर जाणून घेऊयात CME-GP म्हणजे काय. मित्रांनो, CME-GP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज दिले जाते आणि त्यावर शासनाकडून अनुदान मिळवता येते. तर ठीक आहे, आता पाहूयात आपण या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरचं ब्राउझर ओपन करायचंय. त्यामध्ये तुम्हाला CME-GP हे तुम्हाला टाइप करायचे. ठीक आहे, CME-GP टाइप केल्यानंतर तुमच्या समोर एक नंबरला जी वेबसाईट येईल ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची. मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या पेजवरती डायरेक्ट येऊ शकता. मित्रांनो, वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर इंडिव्हिज्युअल हे ऑप्शन पाहायला भेटेल. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. हव्या असतील तर ह्या सूचना तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही वाचून घ्यायची आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे हे माहिती असणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी मी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील हे या ठिकाणी सांगत आहे. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत आणि ही कागदपत्रे कोणती कोणती असतील यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रहिवासी दाखला तुम्हाला हे डॉक्युमेंट कंपल्सरी लागणार आहेत. त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल, म्हणजे तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. शैक्षणिक प्रमाणपत्र हे बी कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे तुमच्या व्यवसायाचं जे प्लॅनिंग असतं प्रोजेक्ट रिपोर्ट थोडक्यामध्ये आपण ज्याला म्हणतो ते प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला लागणार आहे आणि एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, हे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी कंपल्सरी लागणार आहेत. आता मित्रांनो, अर्ज करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सर्वात अगोदर आधारचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधारचा क्रमांक टाका. त्यानंतर अर्जदाराचं नाव या ठिकाणी अगोदर तुम्हाला तुमचं उपाधी जी असेल श्री, श्रीमती, कुमारी अशा पद्धतीच्या या ठिकाणी तुम्हाला तुमची उपाधी घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या आधारनुसार या ठिकाणी नाव टाकायचे. लक्षात घ्यायचं, तुमच्या आधार कार्डवरती ज्या पद्धतीचं नाव असेल तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी खाली प्रयोजक संस्था या ठिकाणी निवडायची आहे. यामध्ये दोन संस्था दिलेल्या आहेत. यामध्ये DIC आणि KVIB या दोन संस्था या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्हाला जी हवी असेल ती संस्था या ठिकाणी चूज करायची. त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. अर्जदाराचा प्रकार इंडिव्हिज्युअल या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. तुमचं जेंडर कुठलं आहे ते जेंडर तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. मेल असेल, फिमेल असेल, जे जेंडर असेल ते जेंडर तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. आता तुमची कॅटेगरी कुठली आहे या ठिकाणी सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती, त्यानंतर इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक किंवा विजयंती तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी निवडा. या ठिकाणी विशेष कॅटेगरी, तुमची विशेष कॅटेगरी कुठली आहे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी ती घेऊ शकता, नसेल तर तुम्ही या ठिकाणी तरी काम करायचे. जर तुम्ही याला लागू नसेल, जर तुमची विशेष कॅटेगरी असेल तर तुम्ही या ठिकाणी जी कॅटेगरी तुम्हाला लागू होत असेल ती कॅटेगरी या ठिकाणी घ्यायची. जर नसेल तर या ठिकाणी लागू नाही त्यावरती क्लिक करायचे. आता या ठिकाणी जर तुमची कॅटेगरी लागू होत असेल तर तुम्ही ती कॅटेगरी निवडू शकता. ओके, खाली या ठिकाणी तुमची जन्मतारीख तुम्हाला एंटर करायची. जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं वय जे आहे ते तुमचं वय ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल. ठीक आहे, या ठिकाणी वय येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता निवडायची. यामध्ये तुमचं जे काही तुमचं शिक्षण झालेलं असेल या ठिकाणी ते शिक्षण निवडायचे. यामध्ये तुम्हाला 8वीच्या खालील असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. 8वी पास असाल, 9वी पास असाल, 10वी पास, 12वी पास, पदवी, पदवीधर, पदव्युत्तर आणि PhD तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता या ठिकाणी निवडायची आहे.
त्यानंतर त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा, संपर्कासाठी असणारा पत्ता तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तुमचा तालुका जो असेल तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचा पोस्टाचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर देखील तुम्ही टाकू शकता. ही कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही आणखीन एक मोबाईल नंबर या ठिकाणी दुसरा टाकू शकता. या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचा आहे. पॅन कार्डचा क्रमांक या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रस्तावित युनिट तपशील या ठिकाणी द्यायचा आहे. लक्षात घ्या, आता या ठिकाणी प्रस्तावित युनिट तपशील म्हणजे तुमच्या व्यवसायाचा तुम्हाला तपशील या ठिकाणी द्यायचा आहे. आता या ठिकाणी विचारलं जातं कम्युनिकेशन ऍड्रेस प्रमाणेच का, तर म्हणजे या ठिकाणी जर तुमचा व्यवसाय आणि तुमचा राहण्याचा जो पत्ता आहे किंवा कम्युनिकेशनचा जो पत्ता आहे तो आणि व्यवसायाचा पत्ता एकच आहे का असेल तर या बॉक्सवरती क्लिक करा. असेल तर या ठिकाणी अनचेक करून तुम्हाला खाली तुमच्या व्यवसायाचा संपूर्ण पत्ता, यामध्ये जिल्हा, तालुका, गावाचं नाव, पिनकोड ह्या गोष्टी फिलअप करायच्यात. माझं एकच आहे, मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी उपक्रमाचा प्रकार या ठिकाणी निवडायला विचारला जातो. यामध्ये तुम्हाला उपक्रमाचा प्रकार जो आहे तो उत्पादन किंवा सेवा या दोन्हीपैकी एक तुम्हाला निवडायचा. आता तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे, उत्पादनाचा आहे का सेवाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उद्योग किंवा उपक्रमाचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जो उद्योग आहे तो कोणत्या प्रकारामध्ये येतो ते तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक कॅटेगरी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. जसे की फूड प्रोसेसिंग असेल, ॲग्रो प्रोसेसिंग असेल, फॉरेस्ट अँड मिनरल्स असतील किंवा अशा ज्या इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स बेस असतील, IT असतील, अशा भरपूर या ठिकाणी जे उपक्रम आहेत ते कॅटेगरी दिलेले आहेत. त्या कॅटेगरीमध्ये तुमची कुठली कॅटेगरी असेल, कुठला उपक्रम असेल तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी उत्पादनाचं वर्णन थोडक्यामध्ये द्यायचं. आता या ठिकाणी माझं सायबर कॅफेसाठी मी CMEGP साठी अप्लाय करत आहे. सो त्या ठिकाणी मी IT घेतलेला आहे. यामध्ये मी वर्णन कसं करणार, त्यामध्ये सायबर कॅफे अँड झेरॉक्स सेंटर, माझं सायबर कॅफे अँड झेरॉक्स सेंटर आहे. सो मी या ठिकाणी त्या पद्धतीचे असं टाकेल. तुमचं जे कुठलं बिझनेस असेल, ज्या तुमचा उपक्रम असेल त्या पद्धतीचं वर्णन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी प्रकल्पाचा खर्च विचारला जातो. यामध्ये तुम्हाला भांडवल किती लागणार आहे त्याची या ठिकाणी रक्कम टाकायची. खेळतं भांडवल किती असेल त्याची रक्कम या ठिकाणी टाकायची. एकूण रक्कम ऑटोमॅटिक येईल. तुमच्याकडे रोजगार तुम्ही किती उपलब्ध करून दिलेला आहे तो रोजगार या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी बँक या ठिकाणी तुम्हाला निवडायची. आता तुम्ही कोणत्या बँके थ्रू कर्ज घेणार आहात ती बँक या ठिकाणी पसंतीचा बँक जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची कुठल्याही जी काही बँक असेल ती बँक तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. एक नंबरला या ठिकाणी बँक निवडायची आहे. तुम्हाला मेन जी बँकेतून खात्री आहे की ती बँकेतून तुम्हाला लोन वगैरे भेटेल ती बँक या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी IFSC शोधा यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुमची निवडलेल्या बँकेचा IFSC कोड या ठिकाणी तुम्हाला सर्च करून या ठिकाणी ती बँक या ठिकाणी घ्यायची. बँकेची शाखा कुठली, IFSC कोड, शाखेचा पत्ता आणि शाखेचा जिल्हा संपूर्ण माहिती या ठिकाणी येईल. त्याच पद्धतीने 2 नंबर सुद्धा तुम्हाला एक बँक निवडायची. आता लक्षात घ्या, ही बँक आणि ही बँक दोन्ही वेगवेगळ्या बँक असली पाहिजेत. दोन्ही बँक तुम्हाला या ठिकाणी निवडायच्यात. 1 नंबरची जी असेल त्याला प्राधान्य असेल, 2 नंबरची बँक पर्याय म्हणून असणार आहे. सो 2 बँक तुम्हाला या ठिकाणी निवडायच्या आहेत. आता ह्या 2 बँक निवडल्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, ह्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला संदर्भ दस्तावेज यामध्ये एक नमुना हमीपत्र दिलेलं आहे. तुम्हाला सर्वात अगोदर हे नमुना हमीपत्र डाउनलोड करायचं आहे. लक्षात घ्या, हे हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं. सो हे डाउनलोड करायची, प्रिंटआउट करायची, हे संपूर्ण भरायचे, ज्यावरती सिग्नेचर वगैरे करायची आणि हे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे. ठीक आहे, आणि प्रकल्प अहवालीचा सुद्धा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. तुमचा जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्याची PDF तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट घर बसल्या कसा तयार करायचा याच्या रिलेटेड सुद्धा इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर तुम्ही ChatGPTचा यूज करून या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो तयार करू शकता. आता या ठिकाणी मला सायबर कॅफेसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. ओके, तर मी ChatGPT वरती काय लिहिणार की सायबर कॅफे अँड झेरॉक्स सेंटर यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा. तुम्हाला किती लाखापर्यंत बनवायचं ते मी अमाऊंट या ठिकाणी टाकलेली आहे आणि याच्यामध्ये ही जी हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो PDF स्वरूपामध्ये तयार कर असं मी या ठिकाणी ChatGPT वरती प्रॉम्प्ट दिलेला आहे. या ठिकाणी मी एंटर करतो. आता थोड्या वेळामध्येच या ठिकाणी ChatGPT जी आहे ती सायबर कॅफेचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देईल. ठीक आहे, तर आता ही प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो सिंपली तुम्हाला अशा पद्धतीची PDF स्वरूपातली फाईल जी आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून दिलेला आहे. हा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आता खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत
हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये असले पाहिजे, त्यामध्ये फोटो सुद्धा पीडीएफ मध्येच असला पाहिजे. तर डॉक्युमेंट अपलोड करायचे त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे, आधार कार्ड, जात असेल जातीचं प्रमाणपत्र असेल तर जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर पॅन कार्ड आहे, शैक्षणिक प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र किंवा 2 साल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी विशेष जर तुम्ही यस केलेलं असेल तर त्याचं रिलेटेड या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे. हमीपत्र जे की तुम्ही आपण या ठिकाणी वेबसाईटवरती डाउनलोड केलेलं होतं ते हमीपत्र डाउनलोड केलेलं तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी हमीपत्र अपलोड करायचे. प्रोजेक्ट रिपोर्ट आताच मी तुम्हाला ChatGPT वरून प्रोजेक्ट रिपोर्ट कशा पद्धतीने तयार करायचे हे सांगितलेलं आहे. हा प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी अपलोड करायचा आहे. विवाह प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करा या ठिकाणी. लोकसंख्येचं प्रमाणपत्र आणि इतर दस्तावेज हे दोन्ही अपलोड केले नाही तरी चालतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिलअप झाल्या, अपलोड करून झाले या ठिकाणी जतन वरती क्लिक करायचंय. मित्रांनो सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज येईल. या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टॅटस ऑनलाईन सबमिटेड, ऍप्लिकंटचं नाव या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असेल, ऍप्लिकंटचा युजर आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी दिलेला असेल. ह्या गोष्टी तुम्हाला सेव्ह करायच्यात किंवा याची प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायची आहे. ठीक आहे, त्याची प्रिंटआउट काढून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गो टू होम वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी गुगलवरती कुठलंही एक ब्राउझर ओपन करायचं, मोबाईलवरती करा किंवा PC वरती करा. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा CMEGP कस्टमर लॉग इन या ठिकाणी सर्च करायचं. ठीक आहे, कस्टमर लॉग इन सर्च करायचं. या ठिकाणी 1 नंबरची वेबसाईट ओपन करायची, रजिस्टर्ड ऍप्लिकंट लॉग इन. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड ज्याची तुम्ही प्रिंट आउट काढली होती किंवा तुम्ही ते सेव्ह करून घेतलं होतं ते या ठिकाणी एंटर करायचं. फॉर्म ज्यावेळेस सेव्ह करून घेतलेला आहे त्या सेव्ह केलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला पासवर्ड आलेला असेल. ठीक आहे, या ठिकाणी खाली दिलेला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. हा कॅप्चा कोड आहे तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जुना पासवर्ड टाकायला, म्हणजे जो तुमचा डिफॉल्ट पासवर्ड आलेला असतो तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला चेंज करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जुना पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर नवीन पासवर्ड तुम्हाला जो काही नवीन पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. पासवर्ड वर टाकलेला पासवर्ड या ठिकाणी खाली एंटर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर युअर पासवर्ड हॅज बीन चेंज्ड सक्सेसफुली असं एक मेसेज येईल. ओके वरती सिंपली क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा CMEGPच्या ऍप्लिकंट रजिस्टर्ड ऍप्लिकंट लॉग इनच्या पेजवरती यायचंय. मित्रांनो या पेजची लिंक सुद्धा तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या लॉग इन पेजवरती येऊ शकता. त्या ठिकाणी आल्यानंतर आता आपण जो पासवर्ड चेंज केला होता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि पुन्हा दिलेला खालचा कॅप्चा कोड फिलअप करून लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टॅटस या ठिकाणी दिसेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टॅटस ऑफ ऍप्लिकेशन ऑनलाईन सबमिटेड. या ठिकाणी एजन्सी रँक काही नाहीये, बँक रँक आणखी काय आलेली नाहीये. या ठिकाणी आपलं फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी ग्रीटिंगचा मेसेज सुद्धा आलेला आहे. या ठिकाणी बघू शकता. पुढील प्रक्रियेसाठी आमचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील. तोपर्यंत कृपया निश्चित राहा आणि अर्ज बघण्यासाठी अर्ज पहा या बटनावरती क्लिक करा असं या ठिकाणी तुम्हाला मेसेज येतो. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला ह्या अर्ज पहावरती क्लिक करून तुम्ही या अर्जाची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे आणि तुम्ही जी काही बँक निवडलेली होती त्या बँकेमध्ये व्हिजिट करायची. तुम्हाला त्या बँकेमध्ये जायचंय आणि तुम्हाला काय करायचंय, हा अर्ज त्याचबरोबर तुम्ही दिलेले सगळे डॉक्युमेंट्स, जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले होते ते सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या बँकेमध्ये व्हिजिट करायची. त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती बँक करेल आणि तुमचं लोन अप्रुव्हल करून देईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही CMEGP साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरून त्याची प्रिंट आउट काढून तुम्हाला तुम्ही निवडलेल्या बँकेमध्ये व्हिजिट करून तुमच्या लोनची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची. तर ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला CMEGP बद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये त्याच्या रिलेटेड माहिती विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करेल. तसेच सरकारी योजना आणि ऑनलाईन अर्जची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि मित्रांनो, दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया तसेच नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.